आज अगस्त बंगल्यात दादांची तिन्ही मुलं मुक्कामाला आली होती. किती वर्षांनी तिघं भावंडं एकत्र आली होती. दादांना दर दिवाळीला वाटायचं तिन्ही मुलं, सुना, जावई, नातवंडांनी घर भरून जावं, पण तसा योग कधी आलाच नव्हता. कोणा एकाची कायम अनुपस्थिती, प्रत्येकाची कारणंही पटण्यासारखी. दादांना वाटायचं लहानपणी थोडा धाक दाखवला की मुलं तसं करून सर्वांना एकत्र आणायला हवं. तो बेत पार पडलाच नाही कधी, आणि आज दादा गेल्यावर त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. दादांच्या जाण्याने तिघं भावंडं घरी आली होती, पण दादा नव्हते. विचारांच्या नादात निलेशचा डोळा लागला. तितक्यात दार वाजलं. आतल्या खोलीत पडलेल्या सगळ्या भावंडांनी एकमेकांकडे नजर टाकली. कुणीतरी आलं भेटायला. दुपारचे 2 वाजले आहेत. कधीही कसे येतात? अरे, हाक मारायला येणारे काय वेळ ठरवून येणार का? निलेश, तू जातोस बाहेर? आम्ही पडलो आहोत जरा म्हणून सांग. नको वाटतं तर तेच बोलणं. तुझ्याशी निदान काहीतरी वेगळा विषय असेल त्यांना बोलायला. माझ्याशी काय बोलणार वेगळं? अमेरिका? सुनील खिजवल्यासारखं म्हणाला. तसं निलेश वैतागला. दादा गेले म्हणून भेटायला येतात लोक, अमेरिकेबद्दल ऐकायला नाही. हो, पण बघच तू आता, अमेरिकेचा विषय निघतो की नाही. मग आईला घेऊन जाणार का विचारतील. इथे एकट्याला राहणार का? त्या घर विकायचं आहे का? आपण अजून विचारही केलेला नाही. ते सगळे विचारण्याचं काम हे हाक मारायला येणारे करतायत. 7-8 दिवस तेच तर चाललं आहे. काल तर आईला कुणीतरी दादांची आठवण येते का म्हणूनही विचारलं. निलेश मुकाट्याने बैठकीच्या खोलीत आला. ठरल्याक्रमाने सुनील म्हणाला. तसं पारही पडला. निलेशचं डोकं भरमणायला लागलं. खरंच सांत्वन करायला येतात माणसं की स्वतःचं कुतूहल शमवायला येतात? तुला यातलं काय हवं आहे का? बघ, दादांचे कपडे, फोटो, बॅगा असे सगळं काढून बसलेल्या भावंडाकडे निलेश पाहत राहिला. हे नंतर नाही का करता येणार? कधी करायचं? तू जाशील निघून, मग कोण आवडणार? दादांच्या आजारपणात खूप रजा झाल्या आहेत. इतक्यात परत यायला नाही जमणार आमच्यापैकी कुणाला. अरे, मग राहू दे की तसंच सगळं. जेव्हा केव्हा येऊ तेव्हा एकत्र भेटू आणि ठरवू शांतपणे. सुनील हसला. शांतपणे? अरे, 2 वर्षांनी तू येतोस इथे, ते 2-3 आठवड्यांसाठी. इतकं वर्ष शांतपणे कधी राहिला आहेस? दादांना बघायला यायला जमलं नाही तुला? पैसे पाठवून दिले की संपलं का सगळं? पैशांचा उपयोग नाही झाला? दादांना भेटायला यायची इच्छा मारून मी पैसे पाठवले. इथे येण्या-जाण्याचा खर्च करण्यापेक्षा दादांच्या उपचारावर झाला तर ते या आजारपणातून वाचतील. ते बरे झाले की सावकाशीने भेटेन असा विचार केला. मी नुकताच येऊन गेलो होतो आणि लगेचच हे आजारपण आलं. म्हणून तसं आपण ठरवलं ना, डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांट, सतत काहीतरी चालूच होतं. ते काय फक्त तुमच्या पैशाने शक्य होतं का? तुमचा भार कमी व्हावा ही देखील इच्छा होतीच की माझी. पैसे दिले नसते तरी तिथूनही म्हटलं असतं की अमेरिकेत राहूनही आई-वडिलांसाठी खर्च नाही करता येत. असं म्हटलं आहे का कुणी तुला? स्मिताचा आवाज चटला. म्हणायला कशाला हवं? आल्यापासून ऐकतो आहे ना मी. याव केलं मी, त्याव केलं. तू होतीस म्हणून बरं. तू किती केलंस रे दादांचं? किती दिवस चाललं आहे आजारपण, धावपळ, सतत थोपटा नुसते एकमेकांची पाठ. मुद्दाम जाणवून देताय ना गरजेला मी इथे नव्हतो ते. पैशांचं सोंग आणता आलं असतं का? उपयोग झाला ना पाठवलेल्या पैशांचा. पण एकाने तरी म्हटलं का तुला दादा भेटले नाहीत याचं वाईट वाटतं? तू पाठवलेल्या पैशामुळे खूप सोय झाली म्हटलं का? मला काय दादांना भेटायची इच्छा नव्हती का? आणि दादा गेल्या निघाले आता घर खाली करायला. आवराआवरी करतायत म्हणे. आई आहे अजून, हे विसरू नका. आपण आपलं किती सामान आणून ठेवलं आहे इथे. दादा म्हणायचेच, गोडाऊन केलं आहे तुम्ही मुलांनी घराचं. आपण इथे राहत नसूनही ठेवलं ना त्यांनी सामान जपून. मग काल दादा गेले नाही तर आज बसायलाच हवं का सगळं आवरायला? मी काय घेऊ, तू काय नेतोस, आम्ही जे केलं ते पण बोलायचं नाही का? तू तुझ्या पैशांचा माज दाखवू नकोस. हा निलेश. सुनील तणतणला. आणि तुला वाटतं तसं इथे काही माणसाला पैशाची पासरी नाही पडलेली. आम्हीच येऊन जाऊन करत होतो दादांचं. हॉस्पिटलमध्ये नेणं, आणणं, रक्तदाते शोधणं, एक ना अनेक. नुसतं पैशाने काही भागत नाही, वेळही द्यावा लागतो. स्मिता फणफणली. वेळ 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 इथेच राहत असतो तर मीही दिला असता माझा वेळ. कळलं ना? ते शक्य नव्हतं म्हणून आर्थिक भार उचलायचा प्रयत्न केला. आणि सारखं तुम्ही किती करता त्याचे गोडवे नका गाऊ. दादा आई पण राबले आहेत तुमच्यासाठी तेवढेच. आतापर्यंत कधीही फोन करा. कोणाच्या तर गरजेला आई तिकडे गेलेली, बाबा एकटे घर सांभाळायला, आणि इतकं करून शेवटी मलाच धडे देताय. तुमचं पण ना त्या भेटायला येणाऱ्या माणसांसारखं झालं आहे. ती निदान बाहेरची तरी, घरातल्या माणसांचीच वागायची ही तरा. मग कशाला हसायचं इतरांना? अमेरिकेत गेलो ते नोकरीसाठी, पण आता वाटतं बरंच झालं तुमच्यापासून सुटका तरी झाली. निलेश गप्प बस एकदम. सुनील, स्मिता, तुम्ही दोघेही एक शब्द बोलू नका. अरे, यांना जाऊन पुरते 10 दिवसही झालेले नाहीत, तेवढ्यात तुमचे वाद सुरू. निदान माझी तरी लाज ठेवा. आईच्या उपस्थितीची जाणीव झाल्यासारखे तिघेही एकदम गप्प झाले. नातेवाईक, शेजापाजारी, तुम्ही मुलं, मला ठाऊक आहे प्रत्येकजण कर्तव्य जबाबदारी म्हणून सारे करत आहात. पण कुणी माझ्या मनाचा विचार करतं आहे का? 35 वर्षाचा संसार, त्याच्या मरणाची चाहूल लागल्यावर मला काय वाटलं असेल याचा विचार आला का रे कधी तुमच्या मनात? चेहऱ्यावर हसू ठेवून वावरायचं, यातूनही ते वाचतील असं स्वतःच्याच मनाला बजावत राहायचं.
त्यांना उभारी द्यायची. खचून जायला झालं रे, आता सहप्रवास संपला आहे आणि मावळतीच्या रस्त्यावर मी एकटीच उभी आहे. या कल्पनेनं सोलमळून पडल्यासारखं झालं आहे. कटकटी, हेवे दावे, वाद नको आहे हे मला काहीही आता. वाटतं आपण सर्वांनी एकत्र बसावं, यांच्या आठवणी काढाव्यात. तुम्ही तिघं लहान असताना आठवणी जागाव्यात. किती दंगा करायचा, धुडगूस असायचा नुसता घरात. दादा ओरडायचे पण त्या धुडगुसात सामीलही व्हायचे. तुमच्याबरोबर खेळायचे, पत्त्याचे डाव, बॅडमिंटन, गप्पांचे अड्डे. हौशी होते तुमचे दादा. मनात आलं की निघायचो आपण भटकंतीला. निलेश, सुनील, तुम्ही निमित्त काढून स्मिताला हैराण करायचात, चिडवायचात, एकटं पाडायचात. मग दादा तिचे मात्र मित्र बनायचे, तिच्या बाजूने तुमच्याशी भांडायचे. तुमच्या प्रत्येक मनात असतील ना दादा. मला वाटलं होतं कधी नव्हे ती माझी तिन्ही मुलं एकत्र आली आहेत. जुने दिवस आठवू, दादाच्या आठवणीत रमू. पण नाही, तुमचं सारं लक्ष काम संपवण्याकडे आणि एकमेकांची उणीधुणी काढण्याकडे. मला ठाऊक आहे आता माझं काय हा विचारही मनात घोळत असणार. तुमच्या दृष्टीने निर्णय लवकर घेणं भाग आहे, कारण निलेशला अमेरिकेत परतायचं आहे, स्मिता आणि सुनीलला मुंबई गाठायचं आहे. हा विषय काढणार असाल तर आता सांगते, माझी काळजी करू नका. मी या घरातच राहणार आहे झेपत आहे तोपर्यंत. झेपेन असं झालं की मी स्वतःहून सांगेन. एवढ्या मोठ्या घराची माझ्याच्याने उस्तवार होणार नाही. विकलेलं घर, छोटासा फ्लॅट घेईन. नाही नाही, त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. तुमचे दादा असतानाच आम्ही काही गोष्टी ठरवून टाकल्या होत्या. घर विकायचं तेही मी पाहीन. विकून येतील ते पैसे मी असेपर्यंत बँकेत राहतील. मला लागले आजारपण आलं तर त्यासाठी वापरता येतील. उरले तर तुम्ही वाटण्या करालच. दादा गेल्या जे सुरू झालं ते मी गेल्या होईल याची खात्री आहेच मला. एका दमात बोलल्यामुळे त्या थांबल्या. तिघांनाही शरमल्यासारखं झालं. बराच वेळ कुणीही काही बोललं नाही, पण प्रत्येकाच्या मनात आता दादांच्या आठवणी पिंगा घालत होत्या. निलेश आईजवळ सरकला. हळूच तिच्या खांद्याभोवती हात घालून त्याने तिला जवळ ओढलं. आई, उद्या 10वा दिवस आहे. काका, मामा, मावशा सगळ्या येतील. तेव्हा रात्री आपण हेच करू. दादाच्या सुखद आठवणी जागवू. चालेल? डबडबलेल्या डोळ्यांनी स्मिता, सुनील, निलेश आईकडे पाहत होते. तिने पसंतीची मान डोलवली. तशी दादांच्या नसण्याने प्रत्येकाचा जीव गलबलून गेला. रात्री पलंगावर पडल्या पडल्या तिघांच्या मनात आठवणींची गर्दी झाली होती. निदान त्या क्षणी तरी जबाबदारी, कर्तव्य, वाटणी, आवरावरे हे सारे शब्द बाजूला पडले होते. डोळे मिटून दादांची तिन्ही मुलं लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरली होती आणि झोपेचं खोबरं झालेली तिन्ही लेकरांची आई पलंगावर बसून आपापल्या लेकरांच्या चेहऱ्यावर पसरलेली निरागस झाक, निष्पाप हसू डोळे भरून मनात साठवत होती.